हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण ग्रीन चिकन मसाला. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. इथं पहिले मी मसाला तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी साहित्य दाखवा. एक मोठा उभा कापून घेतलेला कांदा आहे, हिरवी मिरची घेतली, तीळ, लसूण, अद्रक घेतला आहे, काजू आणि खोबरे आणि कोथिंबीर. आता आपण भाजून घेऊ. सर्वात पहिले काजू भाजून घेणार आहे. आबडधोबडच काजू भाजायचे, जास्त नाही भाजणार. बघा, काजू भाजून झालेत. आता ते काढून घेणार आहे. आता खोबरं भाजून घेते. खोबरं पण आपल्याला जास्त नाही भाजायचं, जास्त काळं नाही करणार. थोडंफार म्हणजे की कलर बदलेपर्यंत भाजणार आहे. आपण हिरव्या वाटणातलं चिकन बनवणार आहे, त्याच्यामुळं थोडंसं तेल टाकून भाजून घेते, म्हणजे की लवकर भाजलं जातं. बघा, थोडं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्येच तीळ टाकून घेणार आहे, कारण तीळ मग एकटे भाजायचे म्हणलं की खूप अंगावर ओढतात. दोन्ही मिळून भाजून निघतात ते. आता तीळ आणि खोबरे भाजून झालेत. आता ते काढून घेणार आहे. आता कांदा भाजून घेते. थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे की कांदा लवकर भाजतो. गोल्डन कलर येईपर्यंत भाजणार आहे. बघू शकता, आपला कांदा पण झाला आहे, तो पण काढणार आहे आता. हिरवी मिरची भाजते. थोडंसं तेल घातलंय, म्हणजे मिरची चांगली भाजून निघते. बघा, झाले. आता जो मसाला भाजलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून परतून घेते, म्हणजे तव्याचं तेल आपल्या मसाल्यामध्ये येऊन जातं. आता सगळं भाजून झालेलं आहे. ते काढून थंड करायला ठेवून देते. आणि चिकन जे आहे ते टाकून घेऊ. चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कांदा टाकून धुतलेला आहे. अर्धा किलो चिकन आहे. आता ते आपण बॉईल करायला टाकू. पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. बघा, आता जो बारीक कट करून घेतला आहे कांदा तो टाकून घेतला आहे आणि फिरून घेऊ.
थोडासा कांदा झाला की लगेच अद्रक लसणची पेस्ट टाकून घेणार आहे. ती पण मिक्स करून घेते. आता हळद टाकणार आहे. हळद फ्राय झाली, चिकन टाकून परतून घेणार आहे आता. मीठ टाकून घेते आता. पहिले मीठ नव्हतं टाकलेलं, लगेच पाणी सुटतं त्याच्यामुळं. आता मीठ टाकून घेते. परत चांगलं फिरून घेणार आहे. आता चिकनचं पाण्यातच होऊ देणार आहे. पहिले पाणी नाही टाकणार. चिकनच्या पाण्यातच होऊ देत होते थोडा वेळ. बघा सर्व पाणी आटलं आहे आणि आता पाणी मी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायला. ते गरम पाणीच टाकणार आहे शिजायला चिकन. एवढं पाणी टाकते आणि चांगलं शिजून घेणार आहे. आता चिकन शिजतंय तोपर्यंत मसाला थंड झाला आहे आपला. आता मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून घेते. आपलं बारीक वाटून मसाला तयार आहे. आता चिकन पण शिजलेलं आहे बघा. आता भाजी बनवून घेऊ. कढई गरम करायला ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता मसाला टाकून घेते. तेलात चांगला मिक्स करायचा मसाला. हळद टाकायची तसं काही गरज नाही, पण थोडीशी घेते टाकून, कारण या चिकनमध्ये पहिलेच हळद टाकलेली आहे. मसाला फिरून फिरून झाला आहे. थोडंसं झाकण ठेवून देऊन थोडा वेळ तेल चांगलं सुटेपर्यंत झाकून ठेवलं होतं. बघा किती छान तेल सुटलं आहे मसाल्याला. आपला मसाला खूप छान बनला आहे. बघू शकता कलर किती छान आला आहे मसाल्याला. आता त्याच्यामध्ये चिकन टाकून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं चिकन.
मोठाच गॅस ठेवला होता. उकळी येते बघा. त्याच्यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली. भाजी चांगली उकळून निघली. आता कमी गॅस करून झाकण ठेवून 2-3 मिनटं तरी अशीच होऊ द्यायची कमी गॅसवर. बघा होऊ दिली होती मी 2 मिनटं. हिरव्या वाटणातलं चिकन आपलं बनवून तयार आहे. ग्रीन चिकन मसाला. रेसिपी जर का आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.